निकाल, अपेक्षा आणि अपयशाचा धक्का. देवलापर परिसरातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. 12वीच्या निकालानंतर एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतलाय. ही फक्त एक बातमी नाही, तर समाजासाठी एक इशारा आहे. देवलापर परिसरात 12वीच्या निकालानंतर नावेल होलाराम खंडाळे या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नावेल हा भंडारा जिल्ह्यातील रोंगा गावचा रहिवासी असून रामटेक तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा बेलदा येथे शिक्षण घेत होता. अभ्यासू आणि जिद्दी स्वभावाचा असलेला नावेल 12वीमध्ये चांगले यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निकालात इंग्रजी, मराठी आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला. या धक्क्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या सुमारास तो घराबाहेर गेला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार नावेलने यापूर्वीही अपयशाचा सामना केला होता, मात्र तो पुन्हा उभा राहिला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परीक्षेतील अपयश हा आयुष्याचा शेवट नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा प्रसंगी संवाद, समुपदेशन आणि मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे.